नमस्कार मित्रांनो. आपण महर्षी पतंजली रचित पातंजल योगसूत्र म्हणजे नक्की काय आहे हे समजून घेतोय. योगा हा फक्त आसन नसून माणसाला नक्की जगायचं कसं हे सांगणारं एक मानसशास्त्रच आहे असं देखील आपण म्हणू शकतो. या महर्षी पतंजलीनी हे पूर्ण योगसूत्र समजून घेण्यासाठी एकूण 4 पाथ आपल्या समोर मांडले. समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि शेवटचा कैवल्यपाद. आपण विभूतीपादामधली सूत्र संपूर्ण समजून घेतली. या विभूतीपादाच्या सूत्रांमध्ये नक्की काय सिद्धी दडलेली आहे हे समजून घेतलं. आता आपण कैवल्यपादाकडे वळतोय. हे कैवल्यपाद म्हणजे नक्की काय आहे? या सिद्धीसमोर असणारा हा अथांग सागर आपल्याला नक्की काय समजून सांगतो हे बघायचं. मात्र त्यापूर्वी कैवल्यपाद म्हणजे नक्की काय आहे? या कैवल्यपादातून महर्षी पतंजली नक्की आपल्या समोर काय मांडतात हे या व्हिडिओमधून आपण समजून घेऊ. सर्वात सुरुवातीला आपण कैवल्य म्हणजे नक्की काय हे बघूया. कैवल्य म्हणजेच काय? तर संपूर्ण स्वतंत्रता, मुक्ती. आपण जो आत्मा आहे तो आत्मा ही मुक्ती प्राप्त करतोय आणि स्वतःच्या मूळ रूपाकडे, स्वतःच्या शुद्ध रूपाकडे तो स्थिर होतोय, तो विलीन होतोय. ते म्हणजेच कैवल्य. या कैवल्य पादामध्ये एकूणच 34 सूत्र आहेत. ही 34 सूत्र आपल्याला काहीशी फिलॉसॉफी म्हणजेच तत्वज्ञान आणि सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्र समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. आपण जेव्हा मानसशास्त्राचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर फॉरेनचे शास्त्रज्ञ, तिकडचे सायंटिस्ट येतात. मात्र त्या काळी मानसशास्त्र हा विषय नक्की काय आहे, योगाची जोड त्याला आपण कशी देऊ शकतो, यावरती भाष्य करणारे हे महर्षी पतंजलींचं जे पातंजल योगसूत्र आहे त्याच्यामधला हा कैवल्यपाद. या कैवल्यपादामधून काही महत्वाचे प्रश्न महर्षी पतंजली आपल्या समोर मांडतात. नक्की सिद्धी कशी प्राप्त होते? पुनर्जन्म, कर्म, वासना या सर्व गोष्टी म्हणजे नक्की काय आहेत? त्या कशा कार्यरत आहेत? त्यांचं काम कसं चालतं? एकंदरीतच जन्म, मन, आत्मा या संकल्पना काय आहेत? मोक्षाची संकल्पना काय आहे? ही सर्व जी गोष्ट आहे या कैवल्यपादामध्ये आहे. याचबरोबर जन्म मृत्यूचा फेरा याच्यावर देखील हा कैवल्यपाद भाष्य करतो. एकंदरीतच या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधनं आत्मा जेव्हा बाहेर पडतोय तेव्हा त्याला मोक्षाची प्राप्ती कशी सहज शक्य होते हे आपल्याला या कैवल्यपादामध्ये बघायला भेटणार आहे. कैवल्यपादाचे मुख्य घटक आपण इथे समजून घ्यायचे. त्या कैवल्यपादाच्या मुख्य घटकांपैकी पहिला महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे सिद्धींचे रहस्य. सिद्धी म्हणजे नक्की काय? या सिद्धींचे 5 मार्ग नक्की कुठले आहेत? म्हणजेच जन्म म्हणजे नक्की काय? औषधी म्हणजेच या वनस्पती काही असतात का? जप, तप आणि मंत्र काही आहेत का? या सर्वांवरती या सिद्धींचे रहस्य नक्की काय याच्यावरती कैवल्यपाद प्रकाशझोत टाकतो. पुढे या सिद्धींमधूनही बाहेर पडायचंय. त्या सिद्धी देखील व्यक्तीला नकोयत. त्यांचा देखील अहंकार इथे नष्ट होणं गरजेचं आहे. हा झाला पहिला घटक. दुसरा घटक समजून घेऊ. मनुष्य जेव्हा या संसारात रममाण होत असतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या वस्तू येत असतात. प्रत्येक वस्तूकडे जेव्हा तो बघतो तेव्हा ती वस्तू आपली कधी होईल, ही वस्तू आपलीच आहे हा मोह त्याच्या मनामध्ये नेहमीच दडलेला असतो. काही गोष्टींच्या वासना त्याच्या चित्तामध्ये कायमच्या स्थिर होऊन जातात. चित्तामध्ये असलेल्या या ज्या वस्तू आहेत त्यांचे संस्कार ह्या चित्तामध्ये कायमचे साठून राहतात. या कायमच्या साठून राहिलेल्या चित्तांच्या साठवणुकीमुळे त्याचे कर्मबंध निर्माण होते. या कर्मबंधनाचे जे गुंतागुंतीचे जाळे आहेत त्याच्यातून त्याला बाहेर सोडवणं म्हणजेच कैवल्य. तिसरा घटक समजून घेऊया. जेव्हा महर्षी पतंजली हे पातंजल योगसूत्र निर्माण करत होते तेव्हाच्या काळामध्ये असा एक समज होता की आपल्याकडून सर्व जी कामं आहेत ते मन करून घेते. मनच सर्व गोष्टींवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतंय. मात्र महर्षी पतंजलींनी या समजाला खंडित केले. हा जो क्षणभंगूर वाद आहे त्याच्यावरती महर्षी पतंजली असं म्हणतात
मन हे स्वयंप्रकाशित नाही. मनाला नियंत्रण करण्याचं काम जे आहे ते पुरुषाकडून म्हणजेच आत्म्याकडून होत असतं. आत्मा या मनाला आपला प्रकाश देतो. आत्मा शाश्वत आहे. आत्मा वेगळा आहे. महर्षी पतंजली इथे आत्म्याचं, पुरुषाचं महत्व या कैवल्यपादातून आपल्या समोर मांडतात. आपण आता चौथा घटक नक्की काय हे समजून घेऊया. जेव्हा आपण विभूतीपाद बघितला तेव्हा आपण असं बघितलं की योगी साधक कोणत्या कोणत्या गोष्टींवरती संयम करतो आणि त्या गोष्टींवरती संयम केल्याने त्याला भरपूर ज्ञानप्राप्ती होत असते, त्याला भरपूर सिद्धी अवगत होत असतात. मात्र हा घटक असं समजून सांगतो की योगी साधक जेव्हा या ज्ञानावरती या सिद्धींवरती आपला हक्क संपवून टाकतो, त्याला या सिद्धीचा या ज्ञानाचा मोहच राहत नाही, तेव्हा या योगी साधकावरती धर्ममेघ बरसतो. धर्ममेघ हा इतका पावसासारखा बरसतो, त्यातच योगी साधकांच्या अंगात उरलेले जे सर्व क्लेश आहेत ते सर्व नष्ट होतात. हा धर्ममेघाचा जो पाऊस आहे तो पुण्यांचा आणि ज्ञानाचा वर्षाव या योगी साधकावरती करू शकतो. तिथूनच या आत्म्याला कैवल्याची प्राप्ती होत असते. आपण जेव्हा विभूतीपाद आणि कैवल्यपाद यांची तुलना करतो तेव्हा विभूतीपाद म्हणजेच काय, तर योग मार्गातील जे जे अनुभव आहेत त्या शक्तींचा कळस म्हणजेच विभूती मार्ग. त्याच्या तुलनेमध्ये जेव्हा आपण कैवल्यपाद बघतोय तेव्हा या शक्तींच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या आत्मरूपामध्ये लीन होऊन जो अंतिम महासागर आपल्या समोर येतो तो म्हणजेच कैवल्यपाद. या महासागरातली सूत्र अजूनही आपल्याला वेचण्याची बाकी आहे. हा कैवल्यपाद समजून घेणं बाकी आहे. हा कैवल्यपाद यातील सूत्र मी तयार केल्यावरती लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मौल्यवान कमेंट्स, तुमचे प्रश्न यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह, कैवल्यपादातील पहिल्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.